गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त पवनपुत्र हनुमान की जय। गणपती बाप्पा मोरया। पहिली राशी मेष। मेष राशीला नेहमी एक नंबर म्हणायचं। एक नंबर म्हटलं की एक नंबरचा मालक कोण? मेष राशी। मेष राशीचा मालक मंगळ। दोन, दुसऱ्या राशीचा मालक कोण? शुक्र। मेष राशी, मेष राशीचा मालक मंगळ। वृषभ, वृषभ राशीचा मालक शुक्र। मिथुन, मिथुन राशीचा स्वामी बुध। कर्क, कर्क राशीचा मालक चंद्र। सिंह, सिंह राशीचा मालक रवी किंवा सूर्य। 1 2 3 4 5 6। कन्या राशी, कन्या राशीचा मालक पुन्हा बुध। 7 नंबर तुळ, तुळा राशीचा मालक पुन्हा शुक्र। हे पाठांतर पाहिजे चोख रिव्हिजन घ्यायच्यासाठी, रिव्हिजन घेण्यासाठी मी हे सर्व तुम्हाला सांगतोय। कारण रिव्हिजन नाही घेतलं तर मग पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं होऊन जातं, म्हणून जरा एवढं गरजेचं आहे। 8वी राशी वृश्चिक, वृश्चिक राशीचा मालक पुन्हा मंगळ। पुन्हा 9वी राशी धनु, धनु राशीचा मालक गुरु। पुन्हा 10वी राशी मकर, मकर राशीचा मालक शनी। पुन्हा कुंभ, कुंभ राशीचा मालक शनी। आणि शेवटची राशी मीन गुरु। हे अगदी तोंडपाठ पाहिजे। आता पुढे जाऊन जेव्हा मी शिकवणार हे अंक कितव्या नंबरची राशी हे लक्षात ठेवायचं। आता 6 कन्या लिहायचं नाही, कन्येच्या ऐवजी 6 लिहायचं आहे आपल्याला। त्यामुळे 6 नंबर आला की समजायचं की ही कन्या आहे। 9 आला की समजायचं धनु आहे। 10 आला की समजायचं मकर आहे। तर त्या अंकाने आपल्याला ती राशी समजली पाहिजे, हे एवढं लक्षात ठेवा। त्यामुळे अंक महत्वाचा आहे, अंक महत्वाचा आहे, राशी महत्वाची आहे, राशीचा स्वामी महत्वाचा आहे। त्यामुळे इथपर्यंत आपण शिकलो होतो। त्याच्यानंतर आता आपण थोडंसं पुढे सरकत आहोत। रिव्हिजन चालू आहे, मागच्या वेळेला शिकवलेलं आहे सगळं, तुम्हाला समजलंय असं गृहीत धरून मी पुढे जातोय। कोणाचं पाठ नाही झालं असं कोण आहे का? हे 12 राशी, 12 राशीचा कितवा अंक आहे आणि 12 राशीचे कुठले स्वामी आहेत हे आपल्याला कळलेलं आहे असं समजून मी पुढे जात आहे। आता मी कुंडली मांडणार आहे। कुंडली मांडायची कशी? तर कुंडली मांडायच्या आधी मी तुम्हाला एक गणित सांगणार आहे। पृथ्वी ही गोल आहे, गोल आहे आणि ज्युआइड आहे। थोडीशी अशी अंडाकृती असते, पण आता तो मी शिकवत नाहीये भाग। शिकवताना मी फक्त तुम्हाला गोल करणार आहे। कारण ॲस्ट्रॉलॉजी आणि ॲस्ट्रॉनॉमी हे जरा 2 विषय वेगवेगळे झालेले आहेत। ते पण कशामुळे झाले ते मी सांगतो। आधी ॲस्ट्रॉलॉजीच होती, परंतु ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ग्रह नक्षत्र तारे हे सर्वांचा अभ्यास होत होता। परंतु ॲस्ट्रॉलॉजीमध्ये भविष्य पण सांगू लागलो आणि ते भविष्य सांगताना काहीतरी अडचणी येऊ लागल्या। 100% ते रीडिंग बरोबर येत नव्हतं। म्हणजे कसं असतं, मेडिकल सायन्स प्रमाणे एखादं जर औषध आपण तयार केलं तर ते 100 लोकांना जर औषध दिलं तर त्यापैकी किमान 90 लोकांना त्या औषधाचा उपयोग झाला पाहिजे असं गणित असतं। म्हणजे 90% करेक्ट यावं लागतं। तसं ज्योतिषशास्त्रामध्ये 90% भविष्य करेक्ट येत नाही।
कारण तो डीएनएचा सुद्धा दोष असतो आणि तो ज्योतिषाचा सुद्धा दोष असतो. त्या ज्योतिषाकडे किती मोठ्या प्रमाणात ज्ञान आहे त्याप्रमाणे त्यांचं प्रिडिक्शन किती टक्के होईल याच्यावर ठरलेलं असतं. शिवाय आजकाल भरमसाठ फीस घेऊन आपल्याकडे येतात आणि 10 मिनिट 15 मिनिट असं काहीतरी टाइम देतात आणि एका प्रश्नाचे फीस 1000 रुपये असं घेतात. हे योग्य नव्हे, हे बरोबर नाही. त्यामुळे असं ज्योतिष सांगू नये. कारण आपल्याकडे आल्यानंतर त्याला अध्यात्म समजावून सांगावं, त्याची मेंटॅलिटी स्टेबिलिटी आपण स्टेबल करून द्यावी, त्याला त्याची कुलदेवी कुलदेव सगळे दोष दाखवून द्यावेत, त्याचं आचरण कसं चांगलं राहील ते करून द्यावं. अशा हिशोबाने आपण त्यांना कमीत कमी 40 मिनिटाचा तरी वेळ दिला पाहिजे. कारण एक कुंडली पाहण्यासाठी आपल्याला बरोबर 40 मिनिट लागतातच. 40 मिनिटाच्या आत जर कोणी म्हणत असेल की मी लगेच 10 मिनिटात तुम्हाला कुंडलीचं प्रिडिक्शन सांगतो, तर ते अतिशय चुकीचं आहे आणि हे मूर्खपणाची लक्षणं आहेत, अर्धवट ज्ञानाची लक्षणं आहेत. कारण आधी सुरुवातीला कुंडली मांडल्यानंतर सुरुवातीला आपल्याला नक्षत्र बघावं लागतं. नक्षत्राचं काय फळ मिळणार आहे ते लिहून तरी ठेवावं लागेल किंवा डोक्यात तरी साठवून ठेवावं लागेल. त्याच्यानंतर गण, नक्षत्र, तारे, योग, करण एवढं सगळं बघावं लागेल. त्याच्यानंतर त्याची राशी बघितली जाईल आणि राशीनंतर मग नंतर लग्न कुंडली बघितली जाईल. आता लग्न कुंडली म्हणजे काय? लग्न म्हणजे काय? लग्न म्हणजे आपण विवाह करतो ते लग्न नव्हे. तर आपला ज्या वेळेला जन्म झालेला असतो, जन्म झाल्याची वेळ कोणती घ्यायची? तर आपण आईच्या उदरातून बाहेर आल्यानंतर ज्या वेळेला आईचं आणि आपलं कनेक्शन वेगळं होतं, म्हणजे बाळाची नाळ कापली जाते, ती वेळ घ्यावी लागते. आणि ती वेळ परफेक्ट असेल तर त्या वेळेला पूर्व दिशेकडून एक जी राशी उगवत असते ती राशी म्हणजे आपल्या कुंडलीतलं लग्न असतं, त्याला लग्न कुंडली असं म्हणतात. आता किती राशी आहेत? तर 12 राशी आहेत. मग 12 राशी 360 डिग्रीमध्ये बसवायच्या आहेत. म्हणजे तर पृथ्वी अशी गोल आहे आणि गोलमध्ये असे आपल्याला 12 भाग करायचे आहेत. मग 12 भागामध्ये इथून ते इथं 30 अंश असतो, पुन्हा इथे 30 पासून इथे 60 अंश, असे सगळे अंश असतात. असे आपण 12 घरं केली की आपल्याला बरोबर 360 डिग्री पर्यंत आपण पोहोचतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मेष राशी, वृषभ राशी, मिथुन राशी असं राशीचं गणित असं आधी मांडलं जायचं. त्या गोष्टीला पुरातन काळामध्ये असं मांडलं जायचं. त्याला सुदर्शन चक्र कुंडली असे म्हणायचे. लक्षात ठेवा, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सुदर्शन चक्र कुंडली याला म्हणायचं. पण आता हल्लीच्या सांप्रत काळामध्ये याचा उपयोग होताना दिसत नाही किंवा आपण करत नाही. याचा उपयोग करतात पण ते साऊथमध्ये करतात, साऊथ इंडियामध्ये. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रापासून उत्तर भागामध्ये चौकोनी कुंडली अशी मांडली जाते. असा एक चौकोन मांडायचा असतो. या चौकोनामध्ये इथे एक सेंटर द्यायचा. क्रॉस कधीही करायचं नाही, लक्षात ठेवा. असा क्रॉस करायचा नाही. इथून इथे, इथून इथे, इथून इथे, इथून इथे, आणि इथून असे चौकोनी असा क्रॉस करायचा नाही. इथून अर्ध्यापर्यंत यायचं, पुन्हा इथून अर्ध्यापर्यंत यायचं आणि पुन्हा असं यायचं. हे झाली कुंडली आपली. तुमच्या पेपरवरती तुम्ही अशा प्रकारचा एक चौकोन काढून घ्या. सर्वांना दिसतंय का व्यवस्थित? की आपण कोऱ्या पानाची एक वही घ्यायची आहे 200 पेजेसची. त्याच्यावरती कोरी पानं असावीत, कारण आपल्याला खूप प्रॅक्टिस करायचं आहे. लाईनवाली वही घ्यायची नाही, अशी लाईनवाली वही घ्यायची नाही, तर कोरी, एकदम कोरी करकरीत असणारी वही घ्यायची. तर अशी ही कुंडली आहे. याला जन्मांगम असं म्हणतात.
जन्मांगम असंही म्हणतात, किंवा याला लग्न असंही म्हणतात, लग्न कुंडली, जन्मांगम किंवा लग्न कुंडली. थोड्या वेळ मी शिकवण्यासाठी जन्मांगम असं पुसून काढतोय, कारण आपल्याला शिकायचं आहे. तर आता आपण जर आकाशात गेलो आणि आकाशावरून पृथ्वीकडे जर पाहिलं आणि पाहत असताना आपलं डोकं जर पूर्वेकडे असेल तर कुंडली कशी दिसेल, तर ते अशी दिसेल. मग आता इथे डोकं आहे, इकडे पाय आहेत, डावा हात इकडे आहे, उजवा हात इकडे आहे. मग कुंडलीवरून दिशा आज शिकायच्या आहेत. तर या कुंडलीमध्ये मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं, हे प्रथम स्थान, हे द्वितीय स्थान. मागच्या वेळेला लिहून घेतलं नसेल तर आता लिहून घ्या. हे प्रथम स्थान लिहून घ्या, हे द्वितीय स्थान, तृतीय, चतुर्थ, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, दशम स्थान, एकादशम स्थान आणि द्वादशम स्थान. असं हे कुंडलीचं आपल्याला वाचन असतं. किंवा सरळ सोप्या भाषेत आपल्याला बोलायचं आहे, पहिलं स्थान, पहिलं स्थान किंवा घर, मग पहिलं घर, दुसरं घर, तिसरं घर, चौथं घर, पाचवं घर, असं जरी बोललं तरी चालेल. 12 घरं आहेत किंवा 12 स्थानं आहेत कुंडलीमध्ये. एवढं जरी सोप्या भाषेत, अगदी सोप्यात सोपं म्हणायचं तर 12 घरं. तर 12 घरं आहेत. 12 घरामध्ये प्रत्येक कोण 30 अंशच आहे. म्हणजे इथून ते इथपर्यंत जायला त्याला 30 अंश लागतो. इथून ते इथं जायला त्या एका ग्रहाला 30 अंश लागतो, एका राशीला. मग हे 30 30 30 30 30 30 30 असं करत गेलं तर बरोबर इथं 360 डिग्री होते. मग आता कुंडलीमध्ये दिशा कोणत्या त्या आता लिहून घ्यायच्या तुम्हाला. आता तुम्ही तुमच्या पेजवरती तिथे कुंडलीची आकृती काढली असेल सर्वांनी मगाशी आपण, आणि मागच्या वेळेला 12 राशी आणि 12 राशीचे स्वामी आपण हे बघितलं. आणि 12 राशीला एक एक नंबर असतो. राशीनी आपण ओळखायचे नाही यापुढे, तर अंकानी राशी ओळखायची असते. 5 नंबरची राशी, 5 नंबर म्हटलं की कोणती राशी सांगा? 5 सिंह. हा. 2 नंबरची राशी कोणती? वृषभ. वृषभ राशीचा मालक कोण? शुक्र. हे सर्वांना पाठ पाहिजे. सर्वांना म्हणजे सर्वांना. जोपर्यंत हे कळणार नाही तोपर्यंत आता जे काही मी शिकवतोय ते अजिबात लक्षात येणार नाही. आता मागच्या वेळेला राशी, राशीचा नंबर आणि त्याचे मालक हे शिकवलं. आता मी कुंडली मांडलेली आहे आणि आज आपण कुंडलीच्या दिशा बघायच्या आहेत. तर आपण जर आकाशाकडून पृथ्वीकडे पाहिलं आणि आपलं डोकं जर पूर्वेकडे असेल आणि जर आपण वरून पाहिलं तर कसं दिसेल? तर इकडे डोकं येईल, इकडे उजवा हात येईल, इकडे डावा हात येईल आणि इकडे पाय येतील. म्हणजे ही झाली पूर्व दिशा. मी मगाशी तुम्हाला चार्ट काढायला सांगितला होता. तर अशा पद्धतीने चार्ट तयार करा आणि बिलकुल कोऱ्या पानाची 100-200 पेजेसची वही घेऊन ठेवा. त्याच्यावरती लाईन्स नको, आपल्याला लाईन्स नको आहेत, अजिबातच लाईन्स नको आहेत, कारण कुंडली मांडायला त्या लाईन्स त्रास देतात. तर ही पूर्व दिशा, ही उत्तर दिशा, हे सर्व लिहून घ्या. ही पश्चिम दिशा आणि ही दक्षिण. अशा पद्धतीनं व्यवस्थित लिहून घ्या. हे सर्व व्यवस्थित शिकून घ्यावं लागेल. ह्याचा उपयोग कशासाठी होतो ते सांगतो. समजा एखादा शेतकरी तुमच्याकडे आला आणि म्हणाला, माझी म्हैस अमुक अमुक वेळेला हरवलेली आहे आणि ते बघा. तर त्यावेळेला आपण त्यावेळेची कुंडली मांडायची असते. किंवा माझी वस्तू हरवलेली आहे त्यावेळेला आपण अशी कुंडली मांडायची असते. आणि त्यानुसार ज्या ठिकाणी चंद्र आहे, ज्या ठिकाणी गुरु आहे, त्या ठिकाणी असं सांगायचं असतं की त्या ठिकाणी ती वस्तू आहे, त्याच्यासाठी याचा उपयोग होतो. मग आता पूर्व आणि दक्षिणेच्या मधली दिशा कोणती? पूर्व आणि दक्षिणच्या दिशेत आग्नेय.
आग्नेय. आता इथली कुठली असेल? आग्नेयच्या विरुद्ध वायव्य. इथली कुठली असेल? ईशान्य. आणि इथली नैऋत्य. ईशान्य कोपरा ईश्वराचा, आग्नेय कोपरा अग्निदेवाचा, वायव्य कोपरा हनुमंताचा, वायुपुत्र आहे म्हणून वायुदेवाचा, आणि नैऋत्य कोपरा नेहमी लक्षात ठेवायचं पितरांचा. लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. आपण सविस्तर व्यवस्थित अभ्यास करणार आहोत. मी शिकवताना कोणतंही पुस्तक हातात घेणार नाही. तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत त्या नोट्समध्ये सर्वच्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत ज्या आम्ही पाठवून देणार आहे ते, परंतु त्या नोट्स वाचून कळणार नाही. पण मी जे सांगणार ते लवकर समजणार, म्हणून हे समजून घेऊन मग नोट्स वाचले की तुमचं पक्क होऊन जाणार. हा बर. ईशान्य कोपरा देवांचा मी लिहूनच दाखवतो, थांबा. देव, वायू म्हणजे हनुमंत, लक्षात ठेवा. वायू म्हणजे हनुमंत. नैऋत्य म्हणजे पितर, आणि अग्नी म्हणजे अग्निदेव. अशा पद्धतीने ह्या दिशा आहेत. याचा उपयोग आपल्याला त्या त्या पद्धतीने होतो. दिशा कुंडलीच्या लक्षात ठेवा. आता नेहमी आपण कुंडली बघताना, नवीन नवीन कुंडली जेव्हा शिकत असतो तेव्हा हे स्थान म्हणजे आपल्याला वाटतं की हे पहिलं स्थान आहे, पण इथे जर मी असा 5 अंक लिहिला तर काय झालं मला सांगा, कोणाला कळलंय? सिंह राशी आहे म्हणजे काय झालं मग कुंडलीचं? हा, सिंह लग्न सिंह आहे असं म्हणायचं त्याला. हा, लग्न शिव नाही, ते लग्न सिंह आहे कुंडलीचं, तर सिंह लग्न आहे असं म्हणायचं. मग पंचांग उघडल्यानंतर अमुक अमुक तारखेला अमुक अमुक राशी उदयास आली, उगवली, तर या व्यक्तीची आता कुंडली आपण तयार करतोय. यांचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेला सिंह राशी उगवली होती, म्हणून आपण तिथे एका प्रथम स्थानामध्ये सिंह राशी लिहिली. मग सिंह राशी इथं लिहिली, फार सोपं आहे पुढचं. पुन्हा लगेच 6, 7, 8, 9, 10, 11, 12, पुढे किती? 13. किती? 13 नाही ना? 13 नाही का? नक्की सांगा. 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीनं हे आपण कुंडली मांडायची असते. आता कुंडलीमध्ये इथे कोणताही अंक येऊ शकतो. आता बघा, थोडं थोडं आता शिकवायला सुरुवात करतो. तुम्हाला पुस्तक दिलं नाहीये, पोचलं नाहीये अजून, त्याबद्दल जरा थोडीशी दिलगिरी आम्ही व्यक्त करतो. आपल्याला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्या समोर येत राहतील. श्री स्वामी समर्थ.